हे बघा त्यांचा तुम्ही जाहीरनामा वाचून बघा. सगळे ते म्हणतात की ट्रिपल तलाक जो रद्द केलाय तो परत आणणार. म्हणजे ह्याला काय म्हणायचं? म्हणजे औरंगजेबाने जी संस्कृती काय आणली, तर औरंगजेब हा मुघल होता आणि त्या मुघलाने आमची सगळी मंदिरं पाडली. मंदिरं पाडली म्हणून आम्ही मंदिरं बांधतोय ना. मंदिरं पाडलीच नसती, यापूर्वी सुद्धा दिल्लीमध्ये सुलतान होता ना. मुस्लिम धर्म कधी ह्याच्यामध्ये नव्हता भारतामध्ये असं बिलकुल नाही. पण त्यांनी मंदिरं पाडली नाही. मुघलांनी मंदिरं पाडली आणि त्याच्यामुळे ही जी प्रवृत्ती आहे ह्याला औरंगजेब म्हणतात. महाराष्ट्रामध्ये येऊन धर्मांतर नाही केलं म्हणून संभाजी महाराजांचा वध करणं आणि त्यांचं वीरमरण त्यांनी पत्करलं, परंतु आपलं धर्मांतर नाही केलं. या धर्मांध शक्तीला औरंगजेब म्हणतात. आणि अशा शक्तीला तुम्ही ज्याला हे होता त्याला अतिरेक्यांच्या कबरी बांधल्या गेल्या, त्याचं उदात्तीकरण केलं गेलं. आज अतिरेक्यांबरोबर आपले पंतप्रधान झगडतायत. पंतप्रधानांनी पाकिस्तानमध्ये मिलिटरी पाठवून सर्जिकल स्ट्राईक करून अतिरेक्यांचे हे उद्ध्वस्त केले. 370 कलम हे बाळासाहेबांचं स्वप्न होतं ना. एकदा तरी जाऊन कौतुक केलं की तुमचा जाहीरनामा आणि काँग्रेसचा जाहीरनामा एकच आहे, कारण तुमची आघाडी आहे. का हिंदुत्व सोडलं नाही म्हणता? मग जाहीर करा 370 कलम रद्द, पुन्हा आपण आणण्याला माझा विरोध आहे म्हणून. जाहीर करा की स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या लोकांबरोबर मी बसणार नाही म्हणून. आणि म्हणून बघा, बोलणं फार सोपं असतं आणि मी तुम्हाला सांगतो, खोटं आम्हाला सांगितलं गेलं की आपल्याला मुख्यमंत्री पदाचं आश्वासन दिलं होतं म्हणून. आज मी स्वतः अमित शहाजींच्या बरोबर अर्धा तास होतो चर्चेला. त्यांनी सांगितलं की बाळासाहेबांच्या खोलीमध्ये आपल्याला घेऊन गेले आणि तिथं मी त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलं की मुख्यमंत्री पदाच्या बाबतीत कुठलीही तडजोड होणार नाही, कारण आमची मेजॉरिटी आहे. त्यावेळेला त्यांनी पालघरची सीट मागितली. ते म्हणाले पालघरची सीट मी तुम्हाला देतो. आणि एवढं करून सुद्धा अशा तऱ्हेने सांगायचं आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर जायला काहीतरी निमित्त शोधायचं, ही गोष्ट बरोबर नाही. मी नेहमी त्यांच्याबद्दल आदराने बोलतो, पुढे सुद्धा आदराने बोलत राहीन. परंतु विचार हा विचार असतो. केलेली चूक ही केलेली चूक असते आणि त्याच्याबद्दल बोलायलाच लागतं. आणि ते मी 100% बोलून महाराष्ट्राच्या समोर तुम्ही काय काय केलेलं आहे हे उघडं करणारच. त्या दिवशी मी पवार साहेबांच्या बद्दल बोललो. पवार साहेबांच्या तर नेतृत्वाखाली मी तुमच्यापेक्षा जास्त काम केलेलं आहे. परंतु शिवसेना संपवण्यामध्ये ते तर आघाडीवर होते. त्यांनी साधारण 89 सालामध्ये त्यांचं आणि बाळासाहेबांचं ठरलेलं होतं की एकामेकाच्या विरुद्ध काम करायचं नाही. तरी पण शिवसेना 4 वेळा फोडली. ही वस्तुस्थिती आहे ना. मग पवार साहेबांच्या बद्दल आदर असला म्हणून हे बोलायचं नाही का? आज शिवसैनिकाला सांगायचं की तुम्ही पवार साहेबांचं काम करायचं. याचा अर्थ बाळासाहेबांना जे दुःख झालं आपला पक्ष फुटल्याचं, ते दुःख तुम्ही विसरला असा त्याचा अर्थ होतो. आम्ही तर नव्याने झालेलो आहोत शिवसैनिक, कशाला बाळासाहेबांच्या विचारासाठी. आणि त्याच्यामुळे मी निवडून आलो. तो काय नुसता शिवसेना म्हणून निवडून आलो नाही, महायुतीचा कॅन्डिडेट म्हणून निवडून आलो. आम्ही मोदी साहेबांचे फोटो लावले, आम्ही बाळासाहेबांचे फोटो लावले आणि तुम्ही निघून गेला काँग्रेस बरोबर तुमच्या स्वार्थासाठी. आणि तुम्ही मला काय कबूल केलेलं होतं? तुमची आणि पंतप्रधानांची भेट मी स्वतः घडवून आणलेली होती. तुम्ही सांगितलेलं होतं की मुंबईमध्ये आल्यावर आपण युती पुनर्स्थापित करणार. केली का? मला परत निरोप पाठवला. सगळ्यांची समजूत घातली पाहिजे, 1 महिना आणि थांबायला सांगा. आम्ही ते निरोप देत राहिलो ना. परंतु तुम्ही शब्द देऊन फसवलं. ही वस्तुस्थिती आहे. जनतेने महायुती म्हणून आपल्याला निवडून दिलं होतं, युती म्हणून निवडून दिलं, आता महायुती झाली आहे. त्या जनतेला तुम्ही फसवलं. ही वस्तुस्थिती. बघा, मी तुम्हाला एकच सांगतो, त्यांनी बोध घ्यायचा असेल तर आपल्या आजोबांकडून बोध घ्यावा. खरं बोलायला शिकावं. कोणाला खोके खोके म्हणता? 1 रुपया जर घेतला असेल आम्ही आमचे विचार बदलण्यासाठी, तर मी राजकारण सोडून देईन. थोडी तरी काहीतरी बाळगा. काही लोक जर अपमान झाला तर जीव सुद्धा देत असतात. लोकांचे जीव घेण्याची तुम्हाला इच्छा आहे का? कशाला आरोप करता? तुम्ही किती वेळा मंत्रालयामध्ये गेला? 2.5 वर्ष तुम्ही मंत्री होता. 7 किंवा 10 दिवस तुम्ही फक्त मंत्रालयामध्ये गेला. उद्धव साहेब किती वेळा मंत्रालयामध्ये गेले? 2 दिवस फक्त मंत्रालयामध्ये गेले. ह्याला तुमची जबाबदारी नाही का? आमची सगळी कामं कोकणातली तुम्ही पेंडिंग ठेवली. तुम्ही स्वतः ते पर्यटन खात्याचे मंत्री होते. 1 रुपया कोकणावरचा खर्च नाही केला. मी चांदा ते बांधाचे 150 कोटीच्या आसपासची रक्कम दिलेली होती खर्च करायला. 1 रुपया नाही खर्च करू शकले. 65 कोटी रुपये मंजूर करून दिले होते पाणबुडीसाठी. काही खर्च करू शकले नाहीत. काजूच्या धोरणाबद्दल मी सातत्याने सांगत होतो. मी त्या समितीचा अध्यक्ष होतो की काजू धोरणाला मान्यता दिली आणि 1500 कोटी रुपये दिले. तुम्ही का नाही देऊ शकला? याचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे. त्यांनी का स्टे उठवला कबूलातदार गावकर प्रश्नाचा? तुम्ही का उठवू शकला नाही? याचं उत्तर तुम्ही जनतेला दिलं पाहिजे. उगाच खोके खोके करून लोकांची बदनामी करणं ही गोबेल्स नीती आहे. गोबेल्सने काय सांगितलेलं होतं की 10 वेळा खोटं बोला, लोकांना खरं वाटायला लागेल. परंतु ही कोकणची जनता आहे, ही तुमच्या भूलथापांना बळी पडणार नाही. आणि आम्ही कोकणचे नागरिक आहोत
आणि म्हणून बघा, मी राणे साहेबांच्या आणि माझ्यामध्ये वाद झालेला होता. आम्ही वाद कोणासाठी मिटवला? आमच्या जनतेसाठी मिटवला. जनतेची जर प्रगती व्हायची असेल तर आम्ही भांडत राहून चालणार नाही. ह्याला कोकणी मनुष्य म्हणतात. कोकणी मनुष्य वरून खडबडीत दिसतो, आतून गोड असतो. आणि तुम्हाला आजपर्यंत कोकणी माणसांनीच साथ दिली, पण तुम्ही मात्र कोकणी माणसासाठी काही केलं नाही, ही वस्तुस्थिती आहे.